नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण सुधार योजनेचा फॉर्म भरला होता आणि काही विद्यार्थ्यांनी आपल्या गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी, समाज कल्याण हॉस्टेलसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्यासाठी ही सूचना आहे व त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जर आपण सुधार योजनेचा फॉर्म भरला असेल आणि जर आपल्याला सुधार योजना पडली असेल, जेवढे काही पैसे होते ते काही पडले असेल तर चांगलंच आहे मागच्या वर्षीची. पण आता काही समाज कल्याण हॉस्टेलला काही विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेले होते आणि त्यांनी तीनही लिस्ट लागल्या, समाज कल्याणच्या तीनही लिस्ट लागल्यात, पण त्यांना त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव काय आलेलं नाही. मग अशा विद्यार्थ्यांची काही अडचण होती की आता त्यामध्ये नाव आलेलं नाही. मग आता त्यांनी काय करायचं, सुधारसाठी कसं पात्र होणार. मी मागचा व्हिडिओ घेऊन आलो होतो आपल्यासाठी. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केले, कमेंट्स केले, आपण त्यांना उत्तरही दिले. परत ज्यांना काही कळालेलं नसेल, ज्यांनी मला कॉल केले होते त्यांच्यासाठी एक सूचना आहे परत, की जर आपला अर्ज प्रोफाईल चेक करायची, जर आपण समाज कल्याणच्या हॉस्टेलला जर तिन्ही लिस्टमध्ये जर आपलं नाव आलेलं नाही तर आपण आपली प्रोफाईल चेक करायची. आपल्या प्रोफाईलमध्ये जर आपल्याला अर्ज सेंडबॅक आलेला असेल आणि सेंडबॅक आल्यावर त्यावर काय जे डॉक्युमेंट मागितले असतील ते डॉक्युमेंट समाज कल्याणला नेऊन द्यायचे आहे आपल्याला. अर्ज व अर्जाची प्रत व त्यासोबतचे सर्व डॉक्युमेंट जे सेंडबॅक मध्ये आलेले आहेत ते, व हे डॉक्युमेंट्स आपण जेव्हा डॉक्युमेंटची पूर्तता करू त्यावेळेस आपला अर्ज परत ग्राह्य होईल व आपण सुधारसाठी पात्र ठरल्या जाईल. व ज्या विद्यार्थ्यांना सेंडबॅक हे ऑप्शन आलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याणला जायचं आहे. ज्या आपण विभागात, ज्या समाज कल्याण विभागात आपला अर्ज केलेला आहे त्या विभागात आपण जायचं आहे समाज कल्याणच्या, व त्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की माझा अर्ज सेंडबॅक करा. का तर माझा समाज कल्याण हॉस्टेलच्या तीनही लिस्टमध्ये माझं नाव आलेलं नाही, हॉस्टेलला नंबर लागलेला नाही व मी सुधार योजनेसाठी पात्र आहे, पण माझा अर्ज सेंडबॅक आला नाही. म्हणून त्यांना एकदा रिक्वेस्ट करायची व सेंडबॅक करण्यासाठी एकदा रिक्वेस्ट करून आपला अर्ज जर सेंडबॅक केला तर जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट्स त्यांना नेऊन द्यायचे व आपली सुधारसाठी आपण पात्रता आपली जी काय आहे ते पात्र आपण होऊन जाऊ. असंच आपल्या काही विद्यार्थ्यांनी परत जर समजा आपल्या काही समस्या असतील, आपल्या जे युट्यूबर फॅमिलींच्या सुधार रिलेटेड असो, महाडीबीटी फॉर्म अर्जाबद्दल असो, परत दुसऱ्याही काही योजनांबद्दल असो, तर आपल्या काही योजनांबद्दल आपल्या अशा काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता व आपल्या चॅनलवर कमेंट करू शकता. व जर नवीन कोणी असेल तर चॅनलला एकदा फॉलो करा, कमेंट्स करा व शेअर करा. धन्यवाद.